शंभूराजे शृंगारपुरास गेल्यानंतर त्यांनी सारा वसुलीच्या बाबतीत सरकारी कामात हस्तक्षेप करून परस्पर निर्णय घेऊन सारा माफी दिली। त्याचा परिणाम स्वराज्य खजिन्यावर होतो आहे। युवराजांचे हे असे वागणे स्वराज्याच्या हितास बाधा आणणार आहे। शंभूराजे असं का वागतायत? मिर्झा जरी रजपूत असला तरी ती औरंगजेबाची सावली आहे, हे ध्यानात ठेवा हो। जी मातोश्री। शंभूराजे असे अविचाराने वागणार नाही। त्यांचा तोल असा ढळणार नाही। पण मग नेमकं काय कारण आहे? सुरनीस आणि पेशवे जे काही सांगतायत त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? महाराज गडावर नाहीत, निदान ते येईपर्यंत तरी इथे सगळं सुरळीत चालू राहायला हवं। हा असा खलिता महाराजांना जाणं म्हणजे गडावर अनागोंदी सुरू आहे असं वाटेल। आणि मग असं त्यांना वाटलं तर दक्षिणेत त्यांचं मोहिमेवर लक्ष लागणार नाही। आणि शंभूराजे चूक आहेत का बरोबर हे अजून सिद्ध झालेलं नाही। मग अशा वेळी आम्ही ठरवावं तरी काय? बाळराजांच्या खलितास खुलासा दिला तर त्यांचे महत्व कमी होईल ना? मी म्हणतो वाढले बाळराजांचे महत्व, तर त्यात वाईट काय? हो, इथनं असायला पाहिजे। ही सगळी वरवरची माया। मातोश्री, बरे झाले दिवे घासून पुसून ठेवले। आता करा रोषणाई। कशाबद्दल? खबरच तशी घेऊन आलोय। ओळखा पाहू। खबर महाराजांबद्दल असणार। त्यांनी मोठा विजय मिळवला असणार। नाही? मग तुमच्या मालकांबद्दल जाधवरावांनी काही पराक्रम केला? मग तुम्हीच सांगा राणूबाई। मातोश्री, आमचे दादासाहेब येणार आहेत गडावर। शंभूराजे? थोरल्या मातोश्रींनी त्यांना बोलावून घेतलं शहानिशा करण्यासाठी। पण मग आम्हाला कसं ठाऊक नाही शंभूराजांना बोलावल्याचं? पण खबर पक्की आहे। तसं जर झालं तर जगदीश्वरच पावला म्हणायचं। आम्हाला असंच वाटत होतं की शंभूराजांनी इथे समोर यावं आणि जे होतंय, जे घडतंय त्याचा सोक्ष मोक्ष लावावा। हो ना। आणि महाराजांनी त्यांना शृंगारपूरला पाठवलं, त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी इथे रायगडावर येऊच नये। अहो, आम्ही तर म्हणतोय की दादासाहेबांनी 15 दिवसातून 2 दिवस तरी इथे येऊन राहावं। सर्व गोष्टी चोख पार पाडून, न्याय निवाडे कमी जास्त बघून मग शृंगारपुरी गेले तर काहीच हरकत नाही। आता ते आले ना की आपण सगळे मिळून त्यांना समजावून सांगू। हो,
सुनबाई ही सोबत आल्या तर दुधात साखरच हो. अरे लय दिवसांनी येत आहेत तर त्यांचं स्वागत पण तसंच व्हायला पाहिजे. हा म्हणून काढला वय ठेवणीतला नगारा. होय, ठेवणीतला नगारा आणि पान पण त्याला असं बसवलं वाजणार. अरे ताण बघ कसा दिलाय. अरे एखादी माशी जरी बसली ना पानावर तर खानकन आवाज येईल बांगडी सारखा. हा फौजा आज इथेच विश्रांती घेतील. हा. उद्या कूच करू. होय होय, इथं विश्रांती घेतली ती बरंच झालं महाराज. इथं नदीला मुबलक पाणी आहे. घोड्यानं आंघोळ घातल्या ती, अंगावर पाणी पडल्यामुळे ती बी जरा ताजी तवानीच झाली. सैनिकांनी आपली कापड, धोतर, चोळणी, शेले, पागोटी समधी धुवून घेतली. बरं झालं इथं थांबलो. छान. म्हणजे आता पुढे आपल्याला बिनघोर जाता येईल. होय होय, ठेव. महाराज, जेवायचं थांबला. हे लोणचं बघून शंभूराजेंची याद आली. त्यांच्या आवडीचं लोणचं आहे. होय, शंभूराजांसाठीच दिलत. त्यांनी तसंच ठेवलं. म्हणले आमचे आबासाहेब खातील आणि खाताना आमची आठवण बी काढतील. आज खरंच खूप आठवण येते शंभूराजेंची. हो, येणारच की. कित्येक दिवसात त्यांच्या बरोबर थाळा घेतला नाही. आता तो योग पुन्हा रायगडावरच यावा. काय त्यांचे असे लय योग येता येताच राहून जातात. म्हणजे म्हणजे काय नाही हो, सहज बोललो. आंबेराव, तुमचा शब्द आणि घाव सहज नसतो. बोला. या लोणच्या सारखंच झालंय आमच्या शंभूराजांचं. मतलब आम्ही समजलो नाही. म्हणजे जेवणात आपण चवीपुरतं लोणचं घेतो का नाही, तसंच. जेवण खमंग नाही झालंय, कालवण फिकट झालंय, तर मग घ्या लोणचं. तोंडाला चव नाही, मग खा लोणचं. कालवण नाही, भाजी नाही, मग एक लोणच्याची फोड बी पुरते की भाकरी बरोबर. तसंच झालंय माझ्या शंभूराजाचं. काय बोलता तुम्ही आंबेराव? माफी असावी महाराज. तर काय चुकीचं बोललो म्या, तुम्हीच सांगा. स्वराज्यात लोणच्यासारखी अवस्था झाली का नाही माझ्या शंभूराजाची ती? आंबेराव, तुम्ही जसं समजता आहात तसं नाही. मग कसं? कळेल तुम्हाला लवकरच. घ्या. हा. आंबेराव, एक मात्र आहे. तुम्ही मैदानात जितके आक्रमक आहात, बाहेर तितकेच हळवे. जो हंबीरराव हळवा नाही, म्या मस्त खंबीर आहे. काय महाराज, मला बी शंभूराजांची लय आठवण येते. एक विनंती करतो, तेवढं जरा खुशालीचा खलिता पत्र पाठवा. निदान त्यांची खुशाली तरी विचारा. थांबती घ्या. चांगली झणझणीत आहे. मातोश्री, मातोश्री, ऐकलात का? एक आनंदाची खबर आहे. अहो, असे पळत का आलात? काय झालंय? मातोश्री, आमचे दादासाहेब येणार आहेत. शंभूराजे? कोणी सांगितलं? अहो, सगळ्या गडावर चर्चा आहे. आम्ही दिंडी दरवाजात गेलो, तिथेही चर्चा. सदरेवरही चर्चा. जगदीश्वराच्या मंदिरातही चर्चा. दादासाहेब येणार. सडा, रांगोळ्या, काही विचार नका. दादासाहेब येणार या आनंदाने सारा गड फुलून गेलाय. काही लोक तर पाचाडला उभे राहिले त्यांची वाट पाहायला. परंतु आम्हाला कोणीच निरोप दिला नाहीये. आम्हासही आत्ताच कळले आहे.
धाकट्या मातोश्रींच्या मालीत तर केवढी लगबग आहे आणि राणू अक्का पक्वान्न बनवणार आहे. आम्ही दादासाहेबांच्या स्वागताची तयारी करू. दादासाहेब येणार, आमचं दादासाहेब येणार. मातोश्री, दादासाहेब आले की सगळ्यात आधी ते आम्हालाच भेटतील. मग त्यांना आम्ही केलेले निवाडे ऐकवू. आम्ही वहिनीसांना सांगू, आजचा दिवस आमचा. दादासाहेब आमच्या सोबतच थाळा घेतील. मातोश्री, सांगा ना, आमचा निवाडा ऐकून दादासाहेब खुश होतील ना? काही म्हणाला? आमचा निवाडा ऐकून दादासाहेब खुश होतील ना? तुमचे दादासाहेब तुमची भेट घेतील जरूर, परंतु खुश होतील का नाही हे आम्ही कसं सांगावं? आम्ही त्यांनाच विचारतो. येतो मातोश्री. शंभूराजे गडावर आले की त्यांना आधी आमच्या महाली येऊन आमची भेट घ्यावी लागेल. बुजुर्ग गुस्ताखी बा. ठीक है ठीक है. क्या बात है? हुजूर खत आया है. खत आया है. किसका खत आया है? संभाजी का. क्या कहा? संभा का खत आया है? जी हुजूर. अरे मुल्ला, इसी खत का तो हमें इंतजार था. संभा का खत. वाह, क्या बात है. संभा का खत. जलाल खान दाऊदजाई दिलेर खान साहेब, प्रणाम. आपला मजकूर समजला म्हणून हा जवाब. आपणास आमच्या लहानपणीच्या अनेक आठवणी याद आहे हे वाचून आनंद वाटतो. पण ज्या जोंधळ्याच्या दाण्याचा आपण उल्लेख केला त्याचा हिशोब अजून आपण आम्हास दिलेला नाही, किंबहुना आपण तो ठेवलेलाही नाही. आणि असं असताना आपण मात्र आमच्या अपमानांचे हिशोब ठेवता, हे काही योग्य नाही. आम्हास आपल्या काही चांगल्या आदती अजूनही याद आहेत. तरीही एक सांगावेसे वाटते. आम्ही रायगडापासून दुरावलो आहोत असा जो आपला समज झाला आहे तो मनातून काढून टाकावा. आमच्या आबासाहेबांनी आम्हा शृंगारपुरास पाठवले, यात त्यांची नाराजी नाही किंवा नाराज होऊन त्यांनी आम्हाला दिलेली शिक्षाही नाही. उलट एका मोठ्या सुभ्याचा कारभार सांभाळण्याची आम्हाला दिलेली संधी आहे. युवराज, इतना खुलासा जरूरत है? दिलेर खान साहेब, आमचे आबासाहेब हे छत्रपती आहे. आम्ही जे वागू ते त्यांना साजेसेच वागू. केवळ आमच्या भरवशावर ते दक्षिण दिग्विजयासाठी गेलेले आहेत. असे असताना स्वराज्याशी बेईमानी करावी आणि मोठ्या कष्टानं आमच्या आबासाहेबांनी उभी केलेली ही दौलत फकिरी म्हणून आपल्या झोळीत टाकावी अशी स्वप्न आपण पाहत असाल तर ती कधीही खरी ठरणारी नाही. त्यामुळे कृपा करून आम्हास असे खलिते पाठवू नयेत. आम्ही कल्पवृक्षाच्या सावलीत उभे आहोत. आम्ही जे मागू ते हे आम्हास मिळतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हास आमच्या स्वराज्याचं मोल ठाऊक आहे. त्यामुळे असे खलिते पुन्हा पाठवू नयेत. आम्ही शिवरायांचे पुत्र आहोत हे आमचं भाग्य. ईश्वरानं एकाच जन्मी हजारो जन्मांचं पुण्य आमच्या पदरी टाकलं आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांशी बेईमानी कदापि शक्य नाही. हे नीटपणे लक्षात ठेवावे. हे मराठ्यांचं रक्त आहे. मोगलांप्रमाणे सत्तेच्या लालसेसाठी बापाच्या जीवावर उठत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा धर्म पाळा, आम्ही आमचा धर्म पाळू. दोस्ताना बरकरार राहील. दोस्ताना? परंतु केवळ ख्याली खुशाली पुरताच. युवराज, दिलेर खान धोकेबाज माणूस आहे. त्याच्याशी अशी मैत्रीची भाषा नाही. नको युवराज. असू दे. दिलेर खानाला आत्ताच तोडणं योग्य नाही. आपल्याकडून त्याची वाट बंद करायला नको. कुठला माणूस कधी कसा केव्हा उपयोगी पडेल सांगता येत नाही. जे
वक्त हमारे बहुत करीब है मुल्ला अहमद। तुम देखना, मुल्ला अहमद कुछ ही समय में चिड़िया हमारे दरख्त पर घोंसला बनाएगी। गुस्ताखी माफ हुजूर, संभा ने खत में तो इसका कोई जिक्र नहीं किया और ना ही किसी उसके बाशिंदे को हमारे पास पैगाम लेकर भेजा। मुल्ला अहमद, ये सियासती बातें ये आपकी समझ में नहीं आएंगी। दो लफ्जों के बीच के पैगाम को सुनना और पढ़ना, ये हुनर आप में नहीं है। हुजूर, आने वाले कभी जाहिर करके नहीं आते, और वो तो संभा है, संभा, शतरंज का शातिर खिलाड़ी। वो आएगा, जरूर आएंगे, और देखता रहेगा सिवा जब संभा हमारी छावनी में आएगा। थोरल्याबाई साहेब, माफी असावी, वर्दी न देता आलो आम्ही। अहो, तुम्हाला वर्दीची काय गरज? नाही म्हटलं, पुरण शिजत ठेवण्या अगोदर तुम्हाला विचारावं, केव्हाची वाट आहे शंभूराजांची? आम्हाला नाही ठाऊक. बाळराजे हे म्हणत होते शंभूराजे येत आहेत म्हणून. शहानिशा करायला बोलवलंय ना त्यांना? बोलवलं म्हणजे आम्ही खुलासा मागवलाय. म्हणजे खलिता पाठवलाय? हो, आम्ही आमचा खाजगी सेवक पाठवलाय. परंतु शंभूराजे खुलासा कसा करतायत हे मात्र त्यांनाच माहित. खलिता पत्र पाठवून खुलासा करतायत का स्वतः इकडे येऊन खुलासा करतायत? पत्रातून असा कितीचा खुलासा करता येणार आहे? त्यापेक्षा समोर येऊन खुलासा केला तर जास्त चांगलं नाही का? येतील ते, कारण शंभूराजांवरचे आरोप फार गंभीर आहेत. येतो आम्ही, डाळ चुलीवर ठेवायला सांगतो. तुमचा जीव काही राहणार नाही. हा खलिता महाराजांना. खलिता महाराजांना? यावर शंभूराजांचं नाव दिसतंय. शंभूराजेंचा तक्रार खलिता आहे. महाराजांना तुम्ही शंभूराजांच्या तक्रारीचा खलिता पाठवणार? परंतु आम्ही अजून यावर मोहर उठवली नाहीये. म्हणजे मोहर उठवणार? शंभूराजेंनी जर खुलासा पत्र पाठवलं नाही किंवा स्वतः इकडे येऊन खुलासा केला नाही तर मात्र या पत्रावर मोहर उठवली जाईल. थोरल्याबाई साहेब, माफी असावी, सुरनीसपंत बाहेर आले आहेत. आपल्या भेटीची इजाजत मागत आहेत. येऊ द्या. हे बघा लेखी उत्तर. केला खुलासा? कुणाला खुलासा करण्यास आणि माफीनामा लिहिण्यास आम्ही बांधील नाही, असा खलिता लिहिला. असा जबाब दिला? आम्हाला माहित होतं असंच काहीतरी लिहिणार, तेच झालं. अहो, आमचं जाऊ द्या, निदान आपला तरी मान मर्यादा नको ठेवायला. ही मनमानी नाही तर काय हो? शंभूराजे मनमानी करणार नाहीत. अजून वेगळा काय पुरावा हवाय तुम्हाला?